यद्गत्वा यद्गत्वा निवर्तन्ते अप्राप्य यद्गत्वा यद्गत्वा न निवर्तन तद्धाम परम मम ते प्राप्त झाल्यानंतर मन वाचा तिथनं परत येत नाही, तेच होऊन जात. आणि दुसऱ्या वेळेला म्हणले यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा असं मन वाचा त्याला स्पर्श करू शकत नाही त्या भगवंताच्या स्वरूपात. असं हे जे काही भगवंताचं आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं जे स्वरूप आहे भगवंतांना राहवलं नाही म्हणून सांगितलं. कुठं? त्यांच्या निजधामामध्ये. आणि मग ते आले. कशासाठी आले? तर भागवताचा आनंद लुटण्यासाठी आले. मग पुन्हा कुणाला घेऊन आले? तर प्रल्हादाला घेऊन आले, अर्जुनाला घेऊन आले, त्यानंतर बलीला घेऊन आले, उद्धवांना घेऊन आले. आणि ते सुद्धा सर्व भक्तांच्या बरोबर त्या कीर्तनामध्ये रममाण झाले. मग आता आपल्याचा अर्थ काय समजून घ्यायचा? असं कधी झाले का आतापर्यंत कथा झाले भगवंत आले म्हणून? आतापर्यंत एवढ्या कथा झाल्या आणि त्याच्यामध्ये कुठं ऐकले का तुम्ही वृंदावनात भगवंत आले किंवा आणखी कुठे भगवंत आले, उद्धव आले, प्रल्हाद आले? तर हे प्रल्हाद, उद्धव, बळी किंवा आणखी काही सांग अर्जुन हे सगळे कोण आहेत? तर ते आपल्या अंतःकरणातल्या सगळ्या सद्भाव आहेत. प्रल्हाद म्हणलं भक्तीचं प्रतीक आहे, उद्धव म्हणलं तर ज्ञानाचं प्रतीक आहे, अर्जुन म्हणलं तर सत्य भक्तीचं प्रतीक आहे. हे सगळे आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट झाले. मग पहिल्यांदा जर प्रल्हाद आले म्हणजे मग प्रल्हाद काय करायला लागले? त्यांनी काय वर्णन केले बघा. प्रल्हाद काय करायला लागले बघा. प्रल्हाद चिपळ्या वाजवत होते. काय करायला वाजवत होते? चिपळ्या. मदभक्तायत गायंती तत्र तिष्ठामि नारदा. नारदा, जिथं भक्त माझे गायन करत असतात तिथं मी प्रगट होतो. कोणत्या रूपामध्ये प्रगट होतो? तर आनंदाच्या रूपामध्ये प्रगट होतो. आता आमची ओढ काय? संसारामध्ये आम्हाला काय मिळत नाही? सगळं मिळालं पण एक मिळत नाहीये. काय मिळत नाहीये? आनंद मिळत नाही. सगळं आहे ना, घर आहे, नोकर चाकर आहेत, गाडी आहे, बंगला आहे, मुलं बाळ आहेत, पण काय नाही आहे तुमच्याकडे? आनंद नाही. बरं, आनंद नाही आहे पण जीवाला काय पाहिजे? तुम्ही इकडे का आला? दुःखासाठी का आनंदासाठी? आनंदासाठी. आता इकडे आनंदासाठी आला, इथं आनंद मिळतो का नाही? मिळतो. मग आता घरी कशासाठी जाणार? नाही, तिथं दुःख होत म्हणून इकडे आनंदासाठी आला आणि तुम्ही कबूल काय केलं? इथं आनंद मिळतो, मग तिथं काय मिळते? दुःख. मग आता तुम्ही आनंदासाठी आला, आता परत घरी कशासाठी जाणार? मग तुम्हाला दुःख पाहिजे का? नाही, इकडे येण्याचंही कारण आनंदच आहे आणि तिकडेही जाण्याचं कारण. पण अजून इकडे जरी आला तरी आनंदाचं स्थान कळेना झाले आणि तिकडेही गेला तरी अजून आनंदाचं स्थान कळेना झाले. कारण आनंदाचं स्थान तुम्ही स्वतः आहे. तुम्ही स्वतः आनंद रूप आहात. आनंद बाहेर असं आहे खांबावर, भिंतीवर, कुठल्या एखाद्या जागेवर असं लिहिलेलं नाही. तुझं आहे, तुझं पाशी बरी जागा चुकलास. तू घरामध्ये दुःखी आहेस त्याला कारण आहे तू स्वतः जवळ नाहीस. तुम्ही मंदिरातही दुःखी आहे त्यालाही कारण तू स्वतः जवळ नाहीस. स्वतःच्या धर्मामध्ये, सच्चिदानंद स्वरूपामध्ये तू नाहीस. अज्ञान हे कारण आहे. तुम्ही कुठेही जरी गेला, वृंदावनला जा, वृंदावनला गेला म्हणजे कुठे गेला म्हणायचं नक्की? हा देह मिरजेला गेला, मिरजेत बसून वृंदावनला गेला. कुठे वृंदावनला गेला?
उत्तर प्रदेश. अरे उत्तर प्रदेश मध्ये वृंदावनला गेलास हे जरी बरोबर झालं, इथली जागा बदलली, तिकडे गेला, पण तिथं सुद्धा तू मनानं कुठं आहेस? कौलव मध्येच. आता घरी जायला पाहिजे परत. म्हणजे तू कुठं आहे? शरीरानं वृंदावन मध्ये आणि मनानं कौलवात असला तर बरं. दत्त मंदिरात तर येते का? कौलव मध्ये दत्त मंदिर आहे, विठ्ठल मंदिर आहे. त्या विठ्ठल मंदिराची दत्त मंदिराची तर आठवण होते का? नाही. मग आमच्या मनात काय? आता विठ्ठल नाही, दत्त नाही, आणि वृंदावनात जाऊन कृष्ण नाही. आमच्या घरात काय? जे हित होत ते तिथं आहे. हित होत घर, तिथं बी आमचं शरीर गेलं, पण मनातलं घर गेलंच नाही. म्हणजे आमच्या नुसत्या जागा बदलतायत, पण आमचं मन ज्याला धरून ठेवलंय ते सोडत नाही. म्हणून मन जागा बदलायची गरज नाही. जागा बदलू नका. ठाईच वैसोनी. जिथं असाल तिथं फक्त स्मरण करा. फक्त स्मरण करा. काय स्मरण करायचं? एकच स्मरण करायचं, मी सच्चिदानंद रूप आहे, मी आनंद स्वरूप आहे. या देहाच्या कारणे सच्चिदानंद पदवी घेणे. मी आनंद रूप आहे, मी देहरूप. काल आपण बघितले, मी देह आहे का नाही? मी देह नाही. काल लक्षात ठेवायचं. भागवत ऐकल्यावर एवढं तर लक्षात ठेवा, मी देह नाही, मी देहाचा द्रष्टा आहे, मी असत जड दुःखरूप नाही, मी सच्चिदानंद रूप आहे. ते पण ह्याला सोडायसाठी हे आहे, ह्याची आवृत्ती करायसाठी हे आहे. नाहीतर ते मी तुम्ही नाही. तुम्ही फक्त अस्तित्व आहात, ज्ञानरूप अस्तित्व, त्रिकाला बाधित. ते लवकर समजणार नाही. आम्हाला समजेना अजून लवकर. आम्हाला तरी लक्षात कुठे येते अस्तित्व आहे ते? काम करताना, फिरताना, व्यवहार करताना आम्हाला सुद्धा आमचं अस्तित्व आमचं कुठे लक्षात राहते? एवढं सोपं आहे का ते? काय आहे? मगाशी आपला विषय झाला, आमचं अज्ञान दृढ झाले, आमचं विस्मरण दृढ झाले, आणि म्हणून आम्ही कोण आहोत हे आमच्या लक्षात राहत नाही. आणि आम्ही देह आहोत एवढंच लक्षात राहते, आणि देहाबरोबर दुःख आहे हे लक्षात राहतच नाही. लग्न करताना आता आपण सगळ्यांनी लग्न केलेच. काय आनंद होता, काय आनंद होता, सगळ्यांना माहिती आहे काय आनंद होता. आता विचारलं तर बाबा अनुभव सांगा म्हणून, तर आमची बायको तर म्हणते फसलीच मी. बघा विचारा तिला, आले ती, मी फसलीच. अहो जीव आहे ना, देवाशिवाय जर कुणाशी लग्न केला लावायला केला ना, फसलाच बघू. देवाशिवाय माऊली आपण कुणाशीही मनाच्या माध्यमातून लग्न लावून घ्या, आपण 100% फसणार. का माहितीये का? देवाशिवाय सगळं मायेचं कार्य आहे, आणि मायाच मुळात फसवी आहे. माया फसवी आहे म्हणल्यावर मायेचं कार्य फसवा आहे, आणि त्याच्याशी आमचा झालेला व्यवहार सगळा फसवाच आहे. आणि म्हणून पहिला विसरला, विसरला, काय काय घसरला, पसरला आणि फसला. पहिला विसरला, नंतर घसरला, नंतर विषयांकडे पसरला, आणि धुंदुकारी झाला. आता चांगलं लक्षात राहील. आता ती घासून पुसून चांगलं घट्ट करायचं. हे पहिला जो रंग लागलाय तो काढायचा. आपल्याला धुंदुकारी व्हायचं. काय व्हायचंय आपल्याला? गोकर्ण. गोकर्ण म्हणजे ज्याचे कान गायीसारखे आहेत. गायीसारखे आहेत म्हणजे काय? एक ज्याचे कर्ण त्या श्रवणामध्ये आहेत, ज्याचे कर्ण भक्तीमध्ये आहेत, ज्याचे कर्ण या ज्ञानामध्ये आहेत. आमच्या कानाला भक्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे, वैराग्य पाहिजे, विवेक पाहिजे, योग पाहिजे आमच्या कानाला.
हे दुकान आहे, एका जनार्दनी मांडिले दुकान, हे दुकान आहे. आणि या दुकानानं भगवंताला आलं की मागायचं, भगवंता भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे, विवेक दे, प्रेम दे. हे आमच्या कानामधून तुझं गुणानुवाद आमच्या अंतकरणामध्ये प्रगट होते. त्याच्यासाठी हे ठेवलंय महाराज, निंदा ऐकण्यासाठी ठेवलेलं नाही. आणि आमच्यामध्ये दुर्गुण जे शिरतात ना, ते ऐकल्यावर शिरतात. एखाद्या विषयी तुम्ही जर वाईट ऐकलंच नाही तर त्याच्याविषयी वाईट भाव निर्माणच होत नाही. म्हणून दर्शन जे आहे ना ते निराकार आहे आणि ज्ञान आहे ते साकार आहे. अण्णा आदिनाथ महाराजांनी परवा सांगितलं, दर्शन निराकार आहे. मी तुमच्याकडे बघितलं, दर्शन घेतलं, हे दर्शन झालं, दृश्य निर्माण झालं, पण हे दृश्य हे निराकार आहे. मला आता तुमच्याकडे बघितल्यानंतर काय माहितीच नाही, तुमचं काय नाव माहित नाही, गाव माहित नाही, गल्ली माहित नाही, कुठचं तुमचं माहेर माहित नाही, काय माहित नाही, काहीच माहित नाही. मग तुमच्याकडे बघितल्यावर माझी दृष्टी आता निराकार आहे. पण ज्या वेळेला मला तुमचं नाव माहित होईल, गल्ली माहित होईल, सगळं तुमचे गुणदोष माहित होईल, तर माझं जे ज्ञान आहे ना ते ज्ञान मग ते निराकार राहत नाही, ते साकार होते. ते ज्ञान माझं प्रवाहित होते, ज्ञान माझं परिवर्तन होते. ज्ञानामध्ये परिणाम होऊन तुमच्याविषयी बघण्याचा भाव माझा बदलायला लागतो. आता माझा तुमच्याविषयी बघण्याचा भाव काय आहे? काय आहे? आता ते आकार घेईना काय, पण जसं जसं तुमच्याविषयी माहिती होईल तसं ते आकार घ्यायला लागते. मग काय म्हणतात, हे बाकीचा संसारातला आकार घेऊच नका. मग काय घ्या, या आकारातला निराकार घ्या. मग कोण आहे? जे जे दिसे भूत, तो भूतामधला भगवंत, तो भाव तुम्ही घ्या. आणि म्हणून हे जे काही वृत्ती आहेत आपल्या अंतःकरणामध्ये, भगवंत प्रगट झाल्यानंतर भगवंताच्या प्रगटण्यानं त्या ठिकाणी कोण कोण आले? प्रल्हाद आला. प्रल्हाद म्हणजे कोण? भक्ती. उद्धव म्हणजे काय? तुम्ही ज्ञान घ्या, कर्मयोग घ्या. कारण का उद्धव हे शंकराचा अवतार आहे आणि ते शंकराचे अवतार असल्यामुळं तुम्ही ज्ञान घ्या. आणि ते इथे येऊन त्यांनी जे जीवन जगलं त्यांचा कर्मयोग घ्या. तुमच्या अंतःकरणामध्ये प्रल्हाद, माझ्या अंतःकरणामध्ये प्रल्हाद व्हावे. आल्हाददायक, भक्तिदायक स्थिती, वृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट व्हावी. मग त्यानंतर काय झालं पुढे? प्रल्हाद चिपळ्या वाजवत होते, उद्धव झांजा वाजवत होते, वर्णन केले. नारद वीणा वाजवत होते, अर्जुन राग आलापित होते, इंद्रदेव मृदंग वाजवत होते. आणि कीर्तनामध्ये सनत कुमार वृंदावन बिहारी लाल की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय असं कोण म्हणत होते? सनत कुमार. आणि रचनाकार व्यासपुत्र भगवान शुकदेव महाराज काव्य लिहित होते. या आता भगवंताचं आगमन झालेलं आहे, शुकदेव महाराज काव्य लिहायला लागलेले आहे, सनत कुमार जय जयकार करायला लागलेले आहे, अर्जुन हे काय करायला लागलेले, राग म्हणजे गीत गायला लागलेले आहे. आता बघायला पाहिजे, काय बघायला पाहिजे? आपल्यात काय गीत निर्माण होतंय का भगवंताचं? आपल्यामध्ये काही कुणी नसताना एकांतामध्ये भगवंताचा टाळ चिपळ्या वाजायला लागल्यात का, लागतात का, ते बघायला पाहिजे. हे आपल्यात व्हायला पाहिजे. सगळं हे वृंदावन आपल्यात व्हायला पाहिजे. हे शरीर रूप वृंदावन व्हायला पाहिजे. या शरीरामधला जो शरीरी आहे भगवान गोपाल कृष्ण व्हायला पाहिजे. तिथं गोपी यायला पाहिजे, म्हणजे वृत्ती यायला पाहिजे. या वृत्ती कोण आहेत? त्यांच्याबरोबर त्यांचे जे सखा आहेत, सखे आहेत, ते प्रल्हाद, अर्जुन. मग प्रल्हाद हे कशाचं प्रतीक आहे? प्रल्हाद ज्यांच्या अंतःकरणाला नारायणाशिवाय काय शिवलं नाही त्याला प्रल्हाद. ज्यांच्या अंतःकरणाला नारायणाशिवाय काही दिसलंच नाही त्याला प्रल्हाद. ज्यांना खाताना नारायण,
नारायण, उठताना नारायण, बसताना नारायण, झोपताना नारायण. आपलं कसं काय? नाही, प्रल्हाद आले म्हणतात, पण प्रल्हाद कुठं आले? अर्जुनाचा केस केस कृष्ण म्हणत होता. आमची ही पूर्ण केस आहे ना, त्याच्यात एक बी कृष्ण सापडत नाही. ही पूर्ण केस, यात केस भरपूर आहेत, पण भगवंताचे केस केस जे आहेत ना ते भरपूर आहेत, पण कामाची काही नाही. आणि त्यांचे केस केसा केसांमधून, रोमा रोमांमधून कृष्ण कृष्ण. जसं हे प्रल्हाद आहेत ना, प्रल्हाद हे असं एक अंतकरण आहे ज्याच्या अंतकरणामध्ये भगवंताशिवाय काहीच विचार नाही. आणि म्हणून त्यांचं अंतकरण ज्यांचं कृष्ण झालं की नाही, ते स्वतःच कृष्ण होतात. जे कृष्ण होई जे अंतकरण, ते कृष्णाची होई जे आपण, मग संकल्पाची अंगण ओळंगती सिद्धी म्हणते ज्ञानदेवांचं प्रमाण. आम्ही कृष्ण जर झालो ना, तर कृष्णाची शक्ती आमच्यात प्रगट होते, मग संकल्प सिद्धीला जातात. पण आम्ही आमचे संकल्प सिद्धीला जात नाही, कारण आमचा दुष्ट संकल्प असतो. वाटोळ होईल, तू त्याचं वाटोळ करायला गेला की तुझं झालंच म्हणून. त्याच्या गळ्यात चाप टाकलास म्हणले की तुझ्या गळ्यात आलाच. त्याला काळ लावायचं म्हणलं की तुला हाताला काळ लागलंच. म्हणून आमचे महाराज म्हणायचे, अरे म्हणता का रे, आहो म्हणता का हो. अरे मंगेश, आता पोरी म्हणतात वाली लग्न झाल्यावर, अरे मंगेश, का हो मंगेश. नाही, आजीच्या मुली लग्न झाल्या, अरे मंगेश इकडे ये. मग ती पण काय का रे वनिता. तुम्ही आहो म्हणा, त्या काहो म्हणल्या का कधी आहो. जरा अकरा तुम्हाला विचारलं, जरा तिला आहो म्हणताय का? जरा आज प्रयोग करून बघा. जरा तिला आहो म्हणतात, काय झालं हो, काय झालं, कधी मध्ये कोण आलं ते महाराज आज मला तुम्ही कधी नव्हते आहो म्हणतात. बघा जेवण कसं होते, चहा कसा होते ते बघा. असं एकदा म्हणला तर असं जर होतं, तर नेहमी म्हणला तर काय होईल. भक्ती लांब नाही हो, घरातल्यापासून सुरुवात करायची. भक्ती भक्ती म्हणजे प्रेम आहे. भक्ती म्हणजे भगवंताशी मिलन आहे. भक्ती म्हणजे डोळस भक्ती आहे, आंधळी नाही. सर्वत्र भगवंत पाहणारी भक्ती आहे. मग सर्वत्र भगवंत आहे, तर मग आपल्या घरातल्या लोकांच्या तर आहे की नाही. मग ते बघतोय का आम्ही? नाही. म्हणून प्रल्हाद आमच्या अंतकरणात यायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी आमच्या अंतकरणाला काय व्हायला लागलाय, भक्तीचा स्पर्श व्हायला पाहिजे. आणि भक्तीचा स्पर्श होण्यासाठी नारद भेटायला पाहिजे. प्रल्हादांना कयाधू मातेच्या उदरामध्ये असताना नारदांनी उचलून त्या ठिकाणी घेऊन त्या कयाधूला भगवत नामाचा त्या ठिकाणी काय केलेला आहे, उपदेश केलेला आहे. गर्भामध्ये असताना ज्या वेळेला उपदेश केला जातो, संत भेटतात त्या वेळेला त्या गर्भामध्ये त्या नामाचा अंकुर फुटायला लागतो. आणि तो नामाचा अंकुर ज्या वेळेला परिपक्व होतो, त्यावेळेला तो अंकुर ज्या वेळेला बाहेर येतो गर्भातून, त्यावेळेला नारायण निर्माण होतात, नारायण पदार्पित होतात, नारायण प्रगट होतात. आणि मग म्हणायला लागतात नारायण नारायण नारायण. तसं आमच्या अंतकरणामध्ये सुद्धा त्या संतांचा, सद्गुरूंचा उपदेश झाला तर आमच्या अंतकरणातली वृत्ती बाहेर पडते. त्यावेळेला बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल वहावा विठ्ठल. हा, हे आपण करायचं आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. पाहताना विठ्ठल पाहायचा आहे, बोलताना विठ्ठल विठ्ठल बोलायचं आहे.
आणि आमचा जीव भाव सुद्धा विठ्ठल स्वरूप करायचा, तर प्रल्हाद प्रगट झाले, ज्यांना अग्नीमध्ये सुद्धा भगवंताशिवाय काय दिसलं नाही, विषामध्ये सुद्धा भगवंताशिवाय काय दिसलं नाही, जिथं जिथं त्यांना त्या समुद्रामध्ये फेकून दिलं, काळकूट विष आणून दिलं, सगळं केलं, पण त्यांच्या भक्त प्रल्हादाच्या अंतःकरणामध्ये भगवंत कधीही अंतराय झाले नाही, कधी अंतर पडले नाही. अशी भक्ती आमच्याकडे आहे का, जी एक क्षणभर सुद्धा भगवंताला विसरत नाही, अशी भक्ती. म्हणून काय म्हणतात, भक्त म्हणजे कोण, जो भगवंतापासून कधीच विभक्त होत नाही. आणि आम्ही तर काय विभक्त आहे, इथं आल्यावर जोडायचं चालू आहे, पण इथं जोडायचं चालू आहे, चपला घातल्या की परत विभक्त. असलं नाही. म्हणून हे प्रल्हादाची कृपा आपल्यावर व्हायला पाहिजे. अर्जुन म्हणजे कोण हो, अर्जुन प्रगट झाले, अर्जुन आले, भगवंत आले ना अर्जुन आले असं होत नाही. भगवंत आले आणि प्रल्हाद आले असं होत नाही, भगवंत आले उद्धव आले नाहीत असं होत नाही. अर्जुन म्हणजे आर्जवता, सरळता, आमच्या अंतःकरणामध्ये सरळता आहे. आणि अर्जुन शब्दाचा अर्थ असा आहे, किंबहुना प्राज्ञा, तू असतेचीच संज्ञा, बोलिली या गोष्टीची अवज्ञा नेनसी करू. आणि त्याच्याही पुढे जाऊन अर्जुन आणि भगवंत दोन भिन्न नाहीतच. तसे अर्जुन पण न घेता जे तत्व उठे पंधरू सुद्धा ते तयाचे रूप म्हणते. अर्जुनाला जे अधिष्ठान तत्व आहे, म्हणून त्या ठिकाणी तीन गोष्टी सांगितल्या. देहबुद्ध्या दासोहम सांगितलं, जीवबुद्ध्या तदंशकम सांगितलं, आणि आत्मबुद्ध्या एकोहम सांगितलं. देहबुद्धीनं अर्जुन आणि भगवंत वेगळे होते, जीवबुद्धीनं अर्जुन हे त्यांचा अंश होत्या, पण आत्मबुद्धीनं अर्जुन आणि भगवंत यांच्यामध्ये भिन्नता नव्हती. मग आमचं कसं काय, देहबुद्ध्या मी दास आहे का, हनुमंताने दिलेलं उत्तर आहे होय. हनुमंत म्हणतात मी देहबुद्धीनं तुझा दास आहे, पण मी दिवसभर भगवंताचा दास आहे का, विचारा बरं आपल्या मनाला. हाय, आम्ही जे जे काम करतो ती भगवंताची सेवा म्हणून करतो का आमचा काहीतरी हेतू असतो, हेतू असतो. म्हणजे आम्ही दास होऊन काम करत नाही, त्याला विसरूनच सगळं काम करतो. म्हणून अर्जुन सुद्धा अजून आमच्या अंतःकरणामध्ये प्रगट झालेले नाही. भगवंत अर्जुनाची कशी भक्ती होती, सख्य भक्ती. कोणती भक्ती होती, सख्य भक्ती. मग ते तसं सख्य आमचं आणि भगवंताचं आहे का नाही, तेवढं आमचं मनामध्ये स्मरण आहे का नाही. आणि उद्धव आणि कृष्ण यांच्यामध्ये उद्धव कुणाचा अवतार आहे, शंकराचा, आणि कृष्ण कुणाचे अवतार आहेत, विष्णूचे अवतार आहेत. मग कृष्ण कुणाची भक्ती करतात, विष्णूची, आणि विष्णू कुणाचं स्मरण करतात, कृष्ण शंकराचं स्मरण करतात, आणि शंकर म्हणून हरिहरा नाही वेद नका करू वाद. मग जसं त्यांचं दोघांचं प्रेम आहे, त्यांच्यात भांडण लागत नाही. आमचं सुद्धा विष्णूचं रूप बघितल्यावर, शंकराचं रूप बघितल्यानंतर वाटते का पिंड तीच भगवान कृष्ण आहे आणि कृष्ण म्हणजे शंकराची ती पिंड आहे असं वाटते का. उलट काय वाटतंय, विठ्ठलाला तुळशी, गणपतीला दुर्वा, आणि महादेवाच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा. म्हणजे आमचे तीन देव वेगवेगळे झाले. तसली भक्ती नाही, अवघा रंग एक झाला अशी भक्ती आहे. म्हणून सर्वत्र एका भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे आणि एकामध्ये सर्वांचं दर्शन घ्यायचं आहे. त्याला म्हणायचं ज्ञान भक्ती, त्याला म्हणायचं ज्ञान भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती. एकामध्ये सर्व पान आणि सर्वांच्या मध्ये एक पान. आता एकामध्ये सर्व आहोत आपण, एका मृतिकेमध्ये सर्व भांडी आहेत, तसं एका अधिष्ठानामध्ये ही सगळी भांडी आहेत. आणि सगळ्या भांड्यांच्या मध्ये भांडी नाही, एकच आहे. भांडी कुठे आहे, आता ही भांडी काही दिवसानं समजा साप, आता ही नावं टाकल्यात भांड्यांवर.
आपण म्हणतो ना भांडी गेली नाही पाहिजे, नावं टाका, ते टाकले ती हे. हा हे कोण, हे भांड्याचं नाव काय?